नमस्कार मैत्रिणींनो. तर गौरीला साडी कशी नेसवायची या सिरीजच्या आपल्या दुसऱ्या भागामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण सहावारी साडीपासून गौरीला घागरा कसा नेसवायचा हे शिकणार आहोत. तर सुरुवातीला आपण आपली संपूर्ण साडी फरशीवरती पसरून घेतलेली आहे आणि आता काय करायचं, पदराच्या बाजूनी आपण त्याच्या निऱ्या करायला सुरुवात करायची. एका पाठोपाठ एक अशा समान अंतरावरती आपण निऱ्या करून घेणार आहोत. जेव्हा आपण साडी फोल्ड करत असू त्यावेळी आपण त्या निऱ्यांना हाताने थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याच आकारामध्ये किंवा त्याच स्थितीमध्ये राहतील. आता आपण त्यांना व्यवस्थित एका पाठोपाठ एक लावून घ्यायचं आणि आपल्या सेफ्टी पिननी त्याला सिक्युअर करून घ्यायचं. कारण आपण ज्यावेळी स्टँडला आपल्या गौरीला साडी नेसवायला सुरुवात करू तर त्यावेळी ह्या निऱ्या वर खाली होऊन त्याचा शेप बिघडू शकतो, म्हणून आपण आत्ताच याची ही काळजी घ्यायची की त्याला सिक्युअर करून घ्यायचं. सो मी साडीला सेफ्टी पिनच्या आणि चिमट्यांचा वापर करून मस्त असं सिक्युअर करून घेतलेलं आहे आणि त्याच्या ज्या प्लेट्स आहेत त्या व्यवस्थित सेट करून घेतलेल्या आहेत. आता आपण पुढच्या स्टेपकडे वळूयात. गौरीला साडी वेअर करायसाठी तुम्ही नॉर्मल उंचीचं स्टँड वापरू शकता, ज्याला आपण डिरेक्टली साडी वेअर करू शकतो. आता माझ्याकडे छोटं स्टँड आहे ज्याच्यावरती आपण बसलेल्या गौरी बसवतो. त्यासाठी मी 2 डबे घेतलेले आहेत आणि त्याच्यावरती हे स्टँड ठेवलेलं आहे. आता काय करायचं, आपल्या ज्या ह्या निऱ्या आहेत त्या स्टँडमध्ये खोवून घ्यायच्या. जिथे जिथे आपण तिला सेफ्टी पिननी सिक्युअर केलेलं आहे तिला मोकळी करून घ्यायची साडीला पूर्ण. आता एक काळजी घ्यायची, आपण ज्यावेळी ह्या निऱ्या या प्लेट्स मोकळ्या करू त्यावेळी त्यांचा शेप बिघडता कामा नये. त्यांना अलगद हाताने पूर्ण स्टँडभर गोल असं फिरवून घ्यायचं, जेणेकरून आपला घागराचा लूक कसा होतो तसा तो लूक झाला पाहिजे आणि प्लेट्स देखील मोडल्या नाही पाहिजेत, त्यांचा देखील शेप हा तसाच राहिला पाहिजे. त्यामुळे मी आता ह्याला व्यवस्थित गोलाकार सेट करून घेते आहे. आता इथं एक काळजी घ्यायची की ह्यावेळी तुम्ही जी साडी वापराल घागरा नेसवण्यासाठी ती कडक असता कामा नये, नाहीतर ह्या प्लेट्स ह्या मोडल्या जातात. त्यामुळं मऊ साडी घ्या, त्यामुळे तुमच्या ह्या प्लेट्स अगदी आहेत तशा राहतील आणि घागरा देखील अगदी सुरेख दिसेल. तुम्ही बघू शकताय खूप छान प्लेट्स दिसत आहेत आणि आता एक छान असा साचेबद्ध लूक आलेला आहे आपल्या घागऱ्याचा. आता आपण काय करायचं आहे, तर ह्याच्यामध्ये गौरीची वरची बॉडी आपण बसवून घेणार आहोत. सो इथं अजून एक ट्रिक मी तुम्हाला सांगते. आपल्या साडीचा जो काठ आहे त्याचा जो कलर आहे त्या रंगाचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज असणारी बॉडी आपण इथं यूज करणार आहोत. म्हणजे याच्यामुळे काय होईल, तर हे कलर्स एकमेकांना व्यवस्थित कॉम्प्लिमेंट करतील आणि दिसताना आपली मूर्ती ही अगदी सुरेख दिसेल. सो आपली आता बॉडी तयार झालेली आहे. आपण आता इथं गौरीचा मुखवटा बसवून घेणार आहोत. मुखवटा बसवताना काळजी घ्यायची, तुम्ही कापड किंवा कागदाचा यूज करून व्यवस्थित मुखवटा बसवून घ्यायचा. सो आता फायनल स्टेप म्हणजे ती आलेली आहे आपली चुनरी किंवा ओढणी. तर आता तिला कशी सिक्युअर करायची, त्याचं एक टोक पुढच्या बाजूला घ्यायचं आणि त्याला मागून फिरवून घेऊन समोरून आपण जसा पदर घेतो तसं तिला खांद्यावरती टाकून द्यायचं. आता ह्याच्या छोट्याशा प्लेट्स करून घ्यायचा. सो आता काय झालेलं आहे, चुनरीच्या काठावरती जी डिझाईन आहे ना त्याच्यामुळे आणखीन थोडीशी सौंदर्यामध्ये भर पडलेली आहे आपल्या गौरीच्या लूकच्या आणि इतका सुरेख लूक झालेला आहे. तर आज आपण अवघ्या 5 ते 10 मिनिटांमध्ये सहावारी साडीपासून गौरीला घागरा कसा नेसवायचा हे आपण शिकलेलो आहोत. आणि अगदी छोटं स्टँड असू दे, तुम्ही घरातल्या वस्तू वापरून देखील हा लूक क्रिएट करू शकता, हे तुम्हाला आता समजलेलं आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या पार्टमध्ये. धन्यवाद.